अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी, सुहृदजन हो. आपण अर्चनम या 5व्या भक्ती प्रकाराचा परिचय आणि त्या भक्ती प्रकाराचा भगवद्गीतेतील संदर्भ या संबंधी चिंतन करतो आहोत. चिंतनाच्या या टप्प्यावर अर्चनम हा जो भक्तीचा प्रकार आहे, या अर्चनम बद्दल, पूजनम बद्दल, या भक्ती प्रकाराबद्दल ज्ञानेश्वर माऊलीनं व्याख्या केलेली आहे. आणि विशेष म्हणजे भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर भाष्य करताना ही व्याख्या भगवंताच्या मुखानं माऊलीनं प्रकट केली आहे. ती व्याख्या अशी आहे, कशी आहे बरं अर्चन भक्ती? पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अर्थ असा, भक्ती कशी? तर एकच अर्चन भक्ती मी जाणतो. त्या भक्तीच्या पलीकडं भक्ती करणारा सान आहे का थोर आहे? द्वारकाधीश आहे का सुदामा आहे? अशा प्रकारचा थोर आणि लहान हा विचार मी करत नाही. नेमके शब्द मी लहान थोर निवडत नाही. आणि पुढे भगवंत सांगतात, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. या शब्दाला मोठा वेगळा सांस्कृतिक संदर्भ आहे. शब्दाचा अर्थ असा की भगवंत म्हणतात, आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे असतो. आम्ही त्या भक्ताचे, त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे असतो. म्हणून आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भलता म्हणजे तथाकथित जगाच्या भाषेत लहान, पण तो भगवंताच्या दृष्टीनं भक्तीनं महान आहे. पुढे ही व्याख्या चालवताना ज्ञानदेव म्हणतात, येर पत्र पुष्प फळ ते भजावया मीस केवळ. मीस म्हणजे मीश म्हणजे निमित्त. मग आपण बघितलं, पत्र काय, पुष्प काय, फळ काय, पाणी काय, हे एक निमित्त आहे. कशाचं निमित्त आहे? वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. लाग या शब्दाचा अर्थ आवड. भगवंत म्हणतात, आमची आवड कशाची आहे बरं? निष्कळ भक्ती तत्व, म्हणजे विशुद्ध अशा प्रकारची भक्ती, कलंक विरहित अशा प्रकारची भक्ती, अनन्यनिष्ठ भक्ती. याच्या पलीकडे आम्हाला लाग म्हणजे आवडच नाही. म्हणून ते अर्जुनाला आणि तुम्हाला मला उपदेश करतात ज्ञानदेव भगवंताच्या मुखानं, म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. हे पांडव श्रेष्ठ अर्जुना, तुझी बुद्धी सोपारी करी म्हणजे स्वाधीन कर, वश कर. कशी कर? तरी सहजे. भक्तीमध्ये हटातटाने खटपट नको. ती सहज असू दे, स्वाभाविक असू दे, निसर्गातल्या झुळझुळत्या वाऱ्यासारखी किंवा झऱ्यासारखी असू दे, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. तुझ्या मनोमंदिरामध्ये फक्त मलाच जागा दे, न विसंबे माते. ही आहे अर्चन भक्ती. हा ज्ञानदेवांचा वारसा. हा भगवद्गीतेपासून तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेपर्यंत चालत आलाय. अशी आपल्याकडे मोठी छान परंपरा आहे. हे तुकडोजी महाराज राष्ट्रसंत, ग्रामगीताकार यांची काही पद अतिशय प्रसिद्ध आहेत. अशा त्यांच्या एका गाजलेल्या पदात अगदी ज्ञानदेवांचे शब्द उद्धृत करत करत ते म्हणतायत. पद असं आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे. ग्रामगीताकार तुकडोजी सर्वसामान्य माणसाला कळणाऱ्या भाषेत म्हणतायत की देव असा भेटणारा नाही, ज्याच्या मनी भाव असेल त्याला देव भेटेल.
आपण म्हणतोच ना, भाव तोची देव आणि भाव तेथे देव. अर्चन भक्तीची अशी सुंदर व्याख्या आहे. अर्चन भक्तीबद्दल आणखी चिंतन करताना आपण म्हणू शकू, की अर्चन भक्ती एक जरी असली, पाचवी भक्ती असली, तरी त्या पूजनाचे, पूजा अर्चेचे आपल्याकडे काही प्रकार आहेत. आपल्या सगळ्यांना विधित आहेत बघा, ऐकून माहिती आहेत. पंचोपचार पूजा, अष्टोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, पार्थिव पूजा, मानस पूजा, असे अनेक. यातली षोडशोपचार पूजा ही मूर्धन्यस्थानी, शिखरस्थानी आपण मानतो. या षोडशोपचार पूजेमध्ये कोणते 16 उपचार असतात? परंपरेनं हा उल्लेख असा येतो. संस्कृतमध्ये वचन आहे, आसनम, स्वागतम, पाद्यम, अर्घ्यम, आचमनीयकम, मधुपर्कम, सुस्नानम, वसना, भरणानी च, गंधपुष्पे, धूपदीपौ, नैवेद्यम, वंदनम तथा. असे 16 आहेत. त्यातले आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ते असे: पाद्य आहे, आचमन आहे, गंधपुष्प आहे, धूपदीप आहे, नैवेद्य आहे आणि सगळ्याच्या शिखरस्थानी असणारी आरती आहे. आरती शब्दाचा अर्थच मुळी आर्त भावानं जी केलेली विनवणी असते ती आरती असते. असे षोडशोपचार पूजेचे प्रकार. याला आधार पुन्हा भागवतात आहे. महापुराण भागवत जे आहे त्याच्या 7व्या स्कंदामध्ये स्पष्टपणे उल्लेख असा येतो, यद्यज्जनो भगवते विदधीत मानम तच्चा मने प्रतिमुखस्य यथा मुखश्रीही. मोठा छान दृष्टांत आहे. तिथं म्हटलंय की भगवंत कसा आहे बरं, तर त्याची भक्ती केल्यानं काय मिळतं बरं, तर भगवते विदधितम मानम तच्चा मने प्रतिमुखस्य यथा मुखश्रीही. दृष्टांत असा, आपला चेहरा सुंदर आहे, पण आरशामध्ये बघितला तर तो आणखी सुंदर दिसतो. बिंबापेक्षा प्रतिबिंब आरशात अधिक छान दिसतं. त्या प्रकारे तुम्ही भगवंताला पूजेच्या रूपानं जो जो मान द्याल, जो जो त्याचा सत्कार कराल, या संस्कृत श्लोकात म्हटलंय, तो तो मान आणि सत्कार भगवंत तुम्हाला सव्याज परत करील. जसं बिंबापेक्षा प्रतिबिंब कधी कधी अधिकच चांगलं दिसतं. आपल्या सगळ्यांना गीत रामायणातील गदिमांचे शब्द माहिती आहेत. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. इथं सव्याज शब्द आहे. सव्याज शब्द यासाठी आहे की भगवंत तुम्ही केलेली भक्ती घेऊन त्याचा भार घेतो, म्हणजे तो ऋणी होतो. आणि ऋणी, ऋणको जसा धनकोला सव्याज परत करतो, तसं तुम्ही भगवंताची पूजा अर्चा करा. भगवंत तुमचं काही ठेवून घेणार नाही, उलट ते सगळा मान सत्कार सगळं तुम्हाला सव्याज परत करणार. आणि यासाठी प्रसिद्ध दृष्टांत तुम्हाला मला माहिती आहे, तो आहे लोकनाथ एकनाथांचा. लोकश्रुती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत श्रेष्ठ एकनाथांच्या सेवेचा त्या भगवंताला एवढा भार झाला की तो भार फेडण्यासाठी 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपानं त्यांच्या घरी येऊन राहिले. आणि भक्तानं भगवंताची सेवा करायची राहिली बाजूला, हा भगवंतच मुळी नाथांसारख्या भक्ताची सेवा करत राहिला. हे सगळं सगळं कमीत कमी शब्दात, अगदी शिंपल्यात समुद्र त्याप्रमाणे पंडित श्रेष्ठ मोरोपंत आपल्याला सांगतात. मोरोपंतांचं प्रसिद्ध वचन आहे, श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. पाणी भरण्यापासून चंदन उगाळण्यापर्यंत सारी कामं विनम्र भावानं भगवंत भक्ता घरी करतो. खरंच नाथांचा तो वाडा, पैठणच्या नाथांचा तो वाडा पुनीत झाला असेल, कारण श्रीखंड आहे तिथं 12 वर्ष राबला. अर्चन भक्ती अशी विलक्षण आहे. आता या अर्चन भक्तीचे आपल्या भगवद्गीतेमध्ये श्लोक कोणकोणते आहेत? कुठं कुठं गीता संदर्भ आहे बरं? तर 2 संदर्भ पूर्वी आपण बघितलेत, त्याचं अनुसंधान जुळवून घेऊया. मुख्यतः अर्चन भक्ती आहे
अध्याय क्रमांक 9 मध्ये. 9 मधला 26वा जो श्लोक आहे तो आपण पूर्वी पाहिलाय. पत्रम पुष्पम फलम तोयम, यावर आपण सविस्तर बोललोय. हा 9:26 आहे. त्याच्या आधी 9:14 हा श्लोक जो आहे त्याच्यावरही आपण बोललोय. सततम कीर्तयंतो माम, ज्याचा शेवट आहे नित्ययुक्त उपासते. सततम कीर्तयंतो माम, जे सतत कीर्तन करून माझी भक्ती करतात, कारण माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते असा उल्लेख आहे. आता हा जो भक्तीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये काय काय म्हटले बघा. ते सतत कीर्तन करतात, ते यत्नशील असतात, ते दृढव्रती असतात, ते नमस्कार करत असतात, ते योगयुक्त असतात, नित्ययुक्ता उपासते, योगयुक्त असतात, आणि अशी जी माझी उपासना करतात ते मला प्रिय होतात. 9:26 मध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम आणि 9:14 मध्ये प्रिय होण्याच्या कसोट्या. कोणकोणत्या कसोट्या? कीर्तयंतो, प्रयत्नशील, दृढव्रता, योगयुक्त इत्यादी. चिंतनामध्ये पुढच्या टप्प्यावर जाऊया. मग पूजा अर्चा झाली, पण पूजा अर्चा करणं, यजन करणं म्हणजे आपलं अर्चन करणं, यालाच भगवंत भगवद्गीतेमध्ये अर्चन या अर्थानं यजन शब्द वापरतात. किती वेगळेपण आहे बघा. आपल्याला यजन शब्द माहिती आहे, तो यज्ञ करणं या अर्थानं, विशिष्ट प्रकारचा विधी यज्ञ करणं, यज्ञ विधी करणं अशा अर्थानं. पण गीतेमध्ये मुळी यज्ञाची व्याख्याच आहे त्याग वृत्ती म्हणजे यज्ञ. यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता? जप यज्ञ. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. आता या प्रकाशामध्ये ध्यानामध्ये घ्या की भगवंतानी 2 ठिकाणी सारखेच शब्द वापरून मद्याजी असा शब्द वापरलेला आहे. जो माझं यजन करतो ते म्हटलेलं आहे. ते यजन म्हणजे पूजा अर्चा, हे अर्चनच आहे. ते 2 ठिकाणचे सारखे शब्द बघा. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यश युक्त्वैव मात्मानं मत परायणः. तू मन मना हो म्हणजे माझ्या ठिकाणी मन ठेव, मद भक्तो म्हणजे माझा भक्त हो, नमस्कार कर, आणि मध्ये आहे मद्याजी, माझं यजन, शब्दशार्थ उपासना, आणि आपल्याला समजण्यासाठी अर्चन म्हणजे पूजा अर्चा. आता या ठिकाणी एक वेगळी गोष्ट सांगितली आहे की असं तू करशील तर मामे वैश्यसी, तू मलाच येऊन मिळशील. इथं लपलेला अर्थ आहे कसा येऊन मला मिळशील बरं? तर इथं भक्ती ही आत्मयोग साधेल. आत्मयोग साधल्यानं भगवंताशी एकरूप येता येईल. म्हणून मामे वैश्यशी युक्त्वैव मात्मानं मत परायणः. इथल्या युक्त्वैव याचा अर्थ आत्मयोग साधलास म्हणून. हे जरा लक्षात घ्या. आत्मयोग अर्चन किंवा यजन भक्तीनं साधलास म्हणून मला मिळशील. यासाठी पुढे मी सांगणार आहे की असं मिळाल्यानंतर तू मला खात्रीनं मिळशील असं भगवंत प्रतिज्ञापूर्वक सांगणार आहेत. म्हणून मग आत्ताचा श्लोक होता 9:34. असे शब्द 18व्या अध्यायात 65व्या श्लोकात येतात आणि थोडा तिथं फरक आहे. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. बाकी सगळे शब्द सारखेच आहेत, पण मद्याजी बद्दल म्हटलंय सत्यम ते प्रतिजाने. प्रतिजाने म्हणजे मी प्रतिज्ञापूर्वक, सत्य म्हणजे खरं सांगतो. आणि का सांगतो? प्रियोसी मे, तू माझा लाडका भक्त आहेस म्हणून. म्हणजे 1865 मध्ये प्रतिज्ञा आहे आणि 9:34 मध्ये आचार धर्म आहे. त्या आचार धर्माच्या मागचा विचार प्रतिज्ञापूर्वक भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आणि एकदा मद्याजीचा हा अर्थ लक्षामध्ये घेतला की मग गीतेमधल्या यज्ञ शब्दाचे अर्थ उलगडत जातात. उदाहरणार्थ 18व्या अध्यायामध्ये शब्द येतात बघा,
यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञ दान आणि तप ही कर्मे पावन करणारी आहेत मनाला, ती कधी टाकायचीच नाहीत. पण असं 5व्या श्लोकात सांगितल्यानंतर लगेच पुढे सांगितलं यज्ञ करायचा कसा. सुहृदजन हो, सामान्यपणे यज्ञ सकाम असतो, पण हा गीतोक्त यज्ञ निष्काम आहे. आणि निष्काम आहे यासाठी सांगितलं, एतान्यपितु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानीच कर्तव्या नीतिमे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. माझं उत्तम आणि ठाम मत सांगतो की यज्ञ, यजन, पूजन, अर्चन हे सगळं सगळं तू करायचंस, ते निष्काम भावनेनं करायचंस. मगाचे शब्द आठवा, निष्कळ भक्ती तत्व, येर पत्र पुष्प फळ, ये भजावया मीश केवळ फक्त निमित्त आहे. चिंतनाच्या अखेरच्या टप्प्यावर आपण लक्षात घेऊया की आपण अर्चन भक्तीचा अर्थ बघितला, गीतेचे संदर्भ बघितले, पण महत्वाची गोष्ट आहे की अर्चन भक्ती ही कुणाची असते, तर अर्चन भक्ती सगुणाची असते. मग सगुणाची अर्चन भक्ती करून थांबायचं का? तोच आपला शेवटचा मुक्काम आहे का? चुकूनही नाही. आपल्या परंपरेत तत्वचिंतन सांगतं की सगुणातून निर्गुणाकडे जायचं, परमेश्वराकडून परमात्म्याकडे जायचं, विभूतीतून भगवंताकडे जायचं. आणि हे आपल्याला किती ठामपणे आणि पुन्हा पुन्हा सांगितलं जातं बघा, की दृश्यातून अदृश्याकडे, साकारातून निराकाराकडे, सगुणातून निर्गुणाकडे, अर्चन भक्तीतून भगवंताकडून परमात्म्याकडे. आणि हे सांगताना मला चटकन आठवण होते समर्थ रामदास स्वामींची, की मनाच्या श्लोकात गणेश वंदन करताना सुद्धा ते आपल्याला किती सावध करतायत बघा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. फक्त 2 ओळी, पण पहिल्या ओळीमध्ये अर्चन भक्ती कुणाची? श्री गणेशाची. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. पण हा मुळारंभ आहे, ही सुरुवात आहे. मुळारंभ तो आरंभ निर्गुणाचा. आणि हे रामदास स्वामींचं वचन आपण लक्षामध्ये घेतलं की मग ध्यानामध्ये येतं की ज्ञानदेवानी त्या गणेशाची पूजा ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी करताना शब्द ब्रह्म गणेश असं का म्हटलेलं आहे. हे शब्द ब्रह्म अशेष असं म्हणता म्हणता त्या गणेशाच्या मूर्तीच्या ठिकाणी ज्ञानदेवांना ओंकार दिसायला लागतो. ओंकार हे परमात्म्याचं रूप आहे, निर्गुण सगुणाचं एकत्रीकरण मिठी आहे. मग शब्द येतात, अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे. ओंकाराची प्रथम मात्रा आकार हे या श्री गणेशाचे 2 चरण आहेत. उकार उदर विशाल, उकार ही मात्रा म्हणजे त्याचं तुंदील तनू, मोठं पोट आहे. मकार महामंडल, मकाल ही मात्रा म्हणजे त्याच्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. ध्यानात घेऊया, अर्चनम श्री गणेशाची पूजाच चालली आहे, पण श्री गणेशाची पूजा करताना त्या पूजेतून जायचे, अर्चन मधून जायचे, सगुण भक्तीतून जायचे, ते निर्गुणाकडे जायचे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. म्हणून अर्चन भक्तीच्या बाबतीमध्ये हा सगुण निर्गुण विवेक हा पक्का आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि मग ध्यानामध्ये येतं की आपण अथर्वशीर्ष मंत्रामध्ये श्री गणेशाला वंदन करतोय. ते वंदन करताना डोळ्यासमोर श्री गणेशाची मूर्ती आहे. ओम गम गणपतये नमः अशी शब्दरूप मूर्ती आहे. पण त्या शब्दरूप मूर्तीचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट आहे, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी. ही अनुभूती आपल्याला आलीच पाहिजे, कारण ही गोष्ट अत्यंत महत्वाची. कारण अर्चन भक्ती ही सगुणाची वाट आहे निर्गुणाच्या मुक्कामापर्यंत जाण्याची.
विनम्र प्रणाम.